मी बेबी कांबळे, राहणार माधवनगर. माझ्या डोळ्याची थोडी तक्रार होती आणि 10 वर्षापूर्वी माझ्या उजव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. आता डाव्या डोळ्याचं करायचं होतं. आज करू उद्या करू म्हणत बरेच दिवस गेले आणि पायाखाली जरा सरकल्यासारखं किंवा पुसट असं दिसेना. मग माझी सून स्वाती तिला सांगितलं असं असं झालं, कारण ती इथं किल्लेदारांच्यातच असिस्टंट म्हणून काम करते. मग त्याने ऑपरेशनचा निर्णय घेतला, मला तपासायला आणलं. तपासण्या झाल्या आणि काल 26 जानेवारी माझं ऑपरेशन झालं आणि आज 5व्या दिवशी मी तपासायला आले. तर माझे जुनी जे झेरो बल्ब लावल्यासारखं दिसत होते ते दृष्टी गेली. आज इतकं स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागलं आहे. तर मी अति आनंदी आहे आणि इथल्या स्टाफनं किंवा सरांनी इतकं काय चांगलं माझं ऑपरेशन हाताळलं. मला इतकी भीती वाटत होती की आता माझं वय झालेलं आहे, माझं आज 78 वय आहे आणि मला ते ऑपरेशनचा डोळा दुखत्याला सोसवेल का नाही. मग मी भीतीपोटीच सुनबाईला सांगत होते मला काय नाही भीती वाटत. ती सारखी म्हणायची तुम्हाला काय भीती वाटते काय, टेन्शन घेतलं काय, अहो दुखण्यासारखं किंवा काय नाही, फार छान ऑपरेशन होतं आहे तुमचं, तुम्ही काय घाबरू नका. आणि मला काय विश्वास बसायचा नाही, कारण ऑपरेशन करायचं आहे, लेन्स बसवायचे आहे म्हणलं तरी थोडंफार दुखणार आणि ते आपल्याला सहन करावं लागणार. भीत मी ऑपरेशन थिएटरजवळ गेले. सगळ्या मुली माझ्या मुली समान किंवा नाती समान आहेत. त्या मुलींनी मला फार चांगलं सहकार्य केलं, ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. पण माझ्या जीवाची धाकधूक कमी झालेली नव्हती. पुन्हा सर आले आणि सरांनी काय केलं हे सुद्धा मला माहिती नाही. आणि मला वाटलं आता त्याने औषध सोडत असतील किंवा काहीतरी वरचं काम त्यांचं करायचं असेल ते करत असतील. आणि मला त्यांनी लगेच सांगितलं 5 मिनिटाच्या आत ऑपरेशन छान झालं. आणि माझा विश्वास बसला नाही. अजून माझं काय दुखलं नाही किंवा काय नाही ना, ऑपरेशन झालं कसं. तर इथल्या सगळ्या स्टाफची तुमची वागणूक आणि लेकी सुना ज्या आमच्या घरातून कामाला येतात त्यांना सरांचा खंबीर पाठिंबा असून तिथं सगळे काम करणारे भाऊ बहिणी समान वागतात याचा मला फार आनंद झाला. 10 वर्ष झालं आम्ही आज हॉस्पिटलचा अनुभव घेतो आहे. सुनबाई आल्या तर आमच्या या हॉस्पिटलविषयी 4 शब्द सांगतो. सगळ्यांचे आज यांचं असं त्यांचं तसं असे हसत खेळत वातावरण आहे, ते मला आवडलं. सरांचं परवा इथं कुठं उगारला लेक्चर मला स्वातीनं ऐकवलं. त्यात एका ताईने सांगितलं होतं की तुमच्या हॉस्पिटलची वागणूक किंवा कर्तृत्व फार सुंदर आहे, मला फार आवडलं. तुमच्यातलं जेवणसुद्धा मला इतकं आवडलं की तुमच्यासारखी फ्लावरची भाजी आणि वाटाण्याची मिक्स भाजी मी आत्तासुद्धा फोडणी देऊन घरात करते. तर अनुराधा हॉस्पिटलमधनं आम्हा सगळ्या पेशंट किंवा येणारे नातेवाईक झालेत आता तुमचे, त्यात काय वाद नाही. एक एक गोष्ट घेऊन जाण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे किल्लेदार फक्त नजरेतच सोनं करतात असं नाही. एखादी अंधुत व्यक्ती आली, ॲक्सिडेंटमध्ये कोणाचा डोळा गेला, आकस्मिक कोणतर गेलं तर त्यांनासुद्धा डोळे बसवून पूर्व प्रकाशित करतात आणि एखाद्याचा संसार आनंदित ठेवतात. तर त्यांना आपल्या जनतेचं सहकार्य भारी पाहिजे. कारण मला काय याच्यातला अनुभव किंवा मी एक पहिली दुसरी शिकलेली अनाडी बाई आहे, एक मी छोट्याशा कविता करते आणि एवढं मला काय त्यातलं समजत नाही. पण मला सरांनी सांगितलं की कुठला तरी एवढा लहान देश आहे आणि तिथं आकस्मिक असं कुणीतरी गेलं तरी ते नजर दान करायचे हे परवानगी न काढता त्याने आपल्या कामाला सुरुवात करतात आणि तो देश आज आघाडीवर आहे. तरी मला वाटतं आपला भारत देशसुद्धा फार मोठा आहे. फार मोठे विचार आपल्या देशात असले पाहिजेत आणि त्या दृष्टीदानाला अशी त्या देशासारखी परवानगी मिळावी आणि सर त्या संधीचं सोनं करतील. जपन करून किंवा जाळून ही दृष्टी घालवण्यासारखी कमजोर मोलाची नाही. आपण गेल्यानंतरसुद्धा पाठीमागं ही काम करू शकत्या. तर याचा उपयोग सगळ्यांनी करावा. आणि मला असं मनात येतं की
त्याच्यासाठी मी एक छोटीशी कविता केली आहे सरांच्यावरून किंवा हॉस्पिटलवरून. किल्लेदार सरांच्या पुण्यकर्मी हाताने माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आणि मन आनंद हर्षानं भरून गेले. नव्या नजरेनं आगमन केले म्हणून आज मला स्वच्छ सुंदर जग पाहता आले. अनुराधा हॉस्पिटल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जनसमुदायाचा आशीर्वाद आहे मोठा. आणि गुणकर्तृत्वाने बाप सवय घडो किल्लेदार सरांचा बेटा. गुणकर्तृत्वाने बाप सवय घडो किल्लेदार सरांचा बेटा. जाता जाता अवतीभोवती वळून पाहूया जरा. जाता जाता अवतीभोवती वळून पाहूया जरा. वाया जाणारी दृष्टी गरजू व्यक्तीला दान करा, गरजू व्यक्तीला दान करा. ह्या तेवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला ही संधी मिळाली. मी हॉस्पिटलची आणि सर्व कर्मचाऱ्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.